भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष तथा शाहू सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सर्वेश शाहू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे 5 सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले। त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह कोकण प्रेमींची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली। उपस्थितांनी डॉक्टर सर्वेश सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचे वडील व KDMCचे माजी उपमहापौर शाहू सावंत यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याच्या आठवणींनाही उजाळा दिला। काही नाही, आज वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही बघतात आहे इथे सगळे माझ्यावर प्रेम करणारे, माझे सगळे भाऊ, माझे सगळे संबंधातले, माझे सगळे वेल विशर्स सगळे इथे आले। सगळ्यांनी एवढ्या प्रेमाने इथे आल्याबद्दल आणि प्रत्येकाने एवढं आपलं प्रेम आणि मला चांगल्या त्यांच्या विशेष दिल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करतो आणि देवाचे मी आभार मानतो की एवढे छान सगळी फॅमिली, एवढे छान सगळे फ्रेंड्स आणि एवढे छान सगळं मला एक परिवार दिला आहे। आज आपण ज्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत, असे आपल्या आयुष्यात अनेक माणसं असतात। सगळ्यांना शुभेच्छा देणं आवडत नाही, परंतु काही माणसं अशी जीवाची असतात की त्यांना शुभेच्छा देणं खरोखर आवडतं। म्हणजे ज्यांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप टाकावी अशी विनम्रतेने नमलेली माणसं मिळणं आजच्या जगामध्ये खूप दुर्मिळ झालेली आहे। आणि डॉक्टर सर्वेश सावंत आमच्या कोकणातलं आदरस्थान आहेत आणि कोकणवासियांना खऱ्या अर्थाने डोंबिवलीत ताट मानेने ताट कण्याने जगण्याचं शिकवलं ते आमचे शाहू वामन सावंत यांनी। लक्षात घ्या, मी त्यांच्याशी अनेक वेळा वावरलो। ते शहर प्रमुख असताना त्या पलीकडे महावीर ज्योत, मला वाटतं त्या बिल्डिंगचं नाव महावीर धाम, एवढ्या सकाळीच आम्ही खेपा घालायचो तिथे, वहिनींनाही कल्पना असेल त्यावेळी, आणि इतका दरबार असायचा। आज हा दरबार बघून शाहू सावंतची मला आठवण आली। लक्षात घ्या, म्हणजे त्यांनी जी केलेलं कार्य आहे हे सर्वेशने तसंच चालू ठेवलेलं आहे। म्हणजे केवळ हाडं जोडणाराच माणूस नाही, तर माणसाची मनं जोडणाराही माणूस म्हणून सर्वेशकडे मी नेहमी बघत आलेलो आहे। म्हणजे आज आपण या ठिकाणी वहिनी पण आहे आणि या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी वहिनीने इथं काम केलेलं आहे। नमस्कार।